समितीच्या निवडणुकांच्या संदर्भात तालुक्यामध्ये काय परिस्थिती असणार, तर त्या संदर्भामध्ये आपल्यापर्यंत ही माहिती खरं तर देण्यासाठी आज आपल्याशी संवाद साधतोय की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे 3 पक्ष आम्ही एकत्र मिळून ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आम्ही लढवतो आहोत. जी अंतर्गत जागा वाटपाची जी काही प्राथमिक चर्चा आहे ती अगदी अंतिम आज संध्याकाळ उद्या सकाळपर्यंत ती अंतिम होईल. त्यानंतर त्याही संदर्भात आपल्याला कल्पना देता येईल. परंतु आत्ता मात्र ही आपल्यापर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी आमची सगळ्यांची एक वाक्यता आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आम्ही 3ही पक्ष मिळून ही जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लढवत आहोत. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जुन्नर तालुक्यामध्ये एकाच चिन्हावर म्हणजे घड्याळाच्या चिन्हावर या सर्व जागा आम्ही लढवतो आहोत. मागच्या महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या वेळी पिंपरी चिंचवड असेल, पुणे असेल, या ठिकाणी काही ठिकाणी जिथे मतविभागणीचा विशेषतः समविचारी मतविभागणीचा जो काही एक फटका पडू शकतो ही टाळण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांनी हा निर्णय घेतला. आदरणीय पवार साहेबांबरोबर, अजितदादांबरोबर जी आमची बारामतीमध्ये बैठक झाली, या बारामतीच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला. जिथे जिथे शक्य आहे, जिथे जिथे कार्यकर्त्यांची सहमती आहे, अशा ठिकाणी आम्ही घड्याळावर एकत्रितपणे ही निवडणूक घड्याळ या चिन्हावर लढवतात. आणि महाविकास आघाडी ओरिजिनल जी आहे त्यामध्ये आधीपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे सोबत आहेत. आणि आपण हेही पाहिलेलं आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या सगळ्या कडवट शिवसैनिकांनी या दोन्ही निवडणुकींमध्ये अत्यंत हिरहिरीनं हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाबरोबर ही कायम ही भूमिका घेतलेली आहे. आणि त्यामुळे आम्ही या निवडणुकीमध्ये सोबत जातो जेणेकरून सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांना जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे आम्हाला न्याय देता येईल. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे? शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये जसं आपल्याला सांगितलं त्या पद्धतीनं वरिष्ठ पातळीवर जिथे जिथे शक्य आहे त्या त्या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि मग तिथल्या स्थानिक शिवसेनेचं जे काही म्हणणं आहे त्यानुसार हा अलायन्स आपण करतो आहोत. जिथे हे मान्य नाही किंवा जिथे हे शक्य नाही अशा ठिकाणी काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होतील. आंबेगाव तालुक्यामधली परिस्थिती वेगळी आहे. आंबेगाव तालुक्यामध्ये तुतारी आणि घड्याळ म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा अलायन्स होत नसल्यामुळे तिथे वेगळा निर्णय आंबेगाव तालुक्याचा घेतला गेलेला आहे. शिरूर आणि हवेलीचं आज माझ्या माहितीप्रमाणे अंतिम जी काही चर्चा आहे त्या चर्चेला अंतिम स्वरूप दिलं जाईल. खेड तालुक्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या संदर्भात आपण पुढे जातो आहोत. आणि जुन्नरमध्ये मी आपल्याला जो निर्णय सांगितला त्या पद्धतीनं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आपण एकत्र जातो. मला बाळासाहेबांचा दोघांना प्रश्न आहे की राष्ट्रवादीची फूट पडली त्याच्यानंतर तुम्ही दोघांनी एकमेकावर आरोप प्रत्यारोप केले. आता याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्ही पुन्हा एकत्र येत आहे. मग आता शेजारच्या तालुक्यामध्ये दोन जे निष्ठावंत जे गट होते म्हणजे राष्ट्रवादीचे जे अजितदादा आणि शरद पवार गट यांची एकमेकाची डोकी पण फोडली. मग आता म्हणजे निष्ठावंत कार्यकर्त्यांचा खेळ होता असं वाटत नाही? यामध्ये फार महत्वाची गोष्ट आहे. आपण या सगळ्या गोष्टीचे कारण जर विचारलं तर कारण काय होतं ही फूट पडण्याचं, ते म्हणजे आदरणीय दादा आणि साहेब बाजूला झाले हे कारण होतं मूळ. मग हेच कारण जर संपलं असेल, जर आदरणीय दादा आणि साहेबच जर सोबत येत असतील, तुम्ही पिंपरी चिंचवडचा आणि पुण्याचा जाहीरनामा जर बघितला तर त्या जाहीरनाम्यावरचं चित्र पाहून अनेक जण सुखावले होते की एकीकडे आदरणीय साहेबांचा फोटो होता आणि एकीकडे माननीय दादांचा फोटो होता. नाही, हे सोयीस्करित्या नाही म्हणत आहे मी. तुम्हाला पुन्हा तोच प्रश्न विचारतोय की कारणच जर नाहीये, ज्या कारणासाठी हे घडलं होतं ते कारणच जर एक आलं तर त्यानंतर वाद घालण्याचा प्रश्न राहत नाही. निष्ठावंत कार्यकर्त्याची डोकी फुटली. हे बघा, यामध्ये मी तुम्हाला तेच म्हणतोय, कुठल्या कारणासाठी आपण जे करत होतो या कारणासाठी जेव्हा आपण एक येतोय, कारण संपल्यानंतर तुम्ही समविचारी मतांची हे करणं यासाठी जर तुम्ही एक आलात तर ती गोष्ट सोयीची ठरली. आज तुम्ही मुंबई महानगरपालिकेतलं जर उदाहरण घेतलं तर मुंबई महानगरपालिकेत फायदा कोणाचा झाला? आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मी पुन्हा एकदा म्हणतो, समविचारी मतांची विभागणी जर तुम्हाला टाळायची असेल तर त्यासाठी तुम्हाला हा अलायन्स आणि हा नॅचरल जो आम्ही पार्टनर्स आहोत तो आम्ही समविचारी पक्ष म्हणून एकत्र. या युती आघाड्या या जनतेच्या हिताच्या का तुमच्या हिताच्या? कुणाच्या? म्हणजे या युती आघाड्या ज्या होत आहेत ते
ही जनतेच्या हे हितासाठी बघा, हे मी कायम असं म्हणतो की कार्यकर्त्यांची एकूण भावना काय ही कायम समजून घेतली जाते. आम्ही दोघांनी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांशीही चर्चा केली. त्यानंतर हा निर्णय म्हणजे समन्वयाने झालेला आहे. नाही, या युती आघाड्यांमुळे ना, आता तुम्ही पेपर जर वाचला असेल तर पुण्यामध्ये जवळपास 2-1 लाख मतदान नोटाला झाले. मग अशा वेळेला राजकीय ज्या तुम्ही नेते आहेत त्यांनी हा विचार करायला पाहिजे. 2 लाख जर मतदान पुणे महानगरपालिकेमध्ये काही गोष्टी वेगळ्या होत्या, त्यातल्या नॅरेटिव्स काही वेगळे होते. तुम्ही पुणे महानगरपालिकेमध्ये जे नोटाला मतदान करणारे लोक होते ते काही ठिकाणी काही प्रभागांमध्ये टँकर माफियांच्या विरोधात होते. ज्यांच्यावर टँकर माफिया असण्याचा आरोप झाला असं मी म्हणतो, असेही लोक निवडून आले. खासदार साहेब, त्यामुळे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या दोन्हीचा आपण बादरायण संबंध लावण्यापेक्षा मी जी प्रॅक्टिकल वस्तुस्थिती जी आहे ती आपल्याला सांगितली.